कधीतरी असं होतं का की आपण कोणाशी तरी बोलतोय पण आपलं बोलणं कुणी ऐकूनच घेत नाहीये? हो ना. आणि तुम्हाला वाटतं की कदाचित समस्या आपल्या शब्दांत आहे, पण खरी गंमत वेगळीच आहे. प्रॉब्लेम तुमच्या शब्दांत नाही, तर तुमच्या नजरेत आहे. परीस फाउंडेशनच्या या खास सादरीकरणात आपण मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या लेखामधून हाच महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. जरा आठवून बघा, तुम्ही अगदी मनापासून काहीतरी महत्त्वाचं सांगताय, पण समोरची व्यक्ती एकतर मोबाईलमध्ये बघतीये किंवा इकडे तिकडे बघतीये. नेमकं तेव्हाच मनात येतं की अरे आपलं काही चुकतंय का? खरंच आपल्या बोलण्याला काहीच किंमत नाहीये का? पण ऐका, जर हे तुमच्यासोबत सारखं घडत असेल ना, तर जरा थांबा. प्रॉब्लेम तुमच्या बोलण्यात किंवा शब्दांमध्ये अजिबात नाहीये. खरी अडचण आहे तुमच्या नजरेमध्ये. हो, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून बोलत नाही आणि त्यामुळेच तुमचं म्हणणं गांभीर्याने घेतलं जात नाही. चला तर मग या नजरेच्या खेळामागचं सायन्स काय आहे तेच आपण समजून घेऊया. कारण आपले डोळे हे फक्त बघण्यासाठी नसतात, तर ते आपल्या संवादाचं सगळ्यात पॉवरफुल शस्त्र आहेत. आणि याची गंमत अशी आहे की हे सगळं नकळतपणे घडतं. म्हणजे बघा, जेव्हा आपण बोलताना खाली बघतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या ब्रेनला एक सिग्नल जातो की हा माणूस घाबरलाय किंवा काहीतरी लपवतोय. आणि याच्या अगदी उलट जेव्हा आपण डोळ्यात डोळे घालून बोलतो तेव्हा आत्मविश्वास आणि विश्वासार्हतेचा डायरेक्ट मेसेज जातो. आणि जिथे विश्वास दिसतो तिथे लोक आपोआप आपलं ऐकतात. बरं, पण हे सगळं असं हवेत बोलल्यासारखं वाटतंय की यामागे काही ठोस पुरावा, काही रिसर्च वगैरे आहे? चला बघूया संशोधन काय सांगतं. तर पाश्चिमात्य मानसशास्त्र आपल्याला एक जबरदस्त प्रोटिप देतं. तो आहे 50-70चा नियम. याचा अर्थ खूप सोपा आहे. बोलताना कमीत कमी 50% वेळ आणि ऐकताना 70% वेळ डोळ्यांशी संपर्क साधा. कारण रिसर्चमधून हे सिद्ध झालंय की जो व्यक्ती डोळ्यांत बघून बोलतो त्याला लोक जास्त हुशार आणि विश्वासार्ह समजतात. अगदी बरोबर. आणि हेच तंत्र स्टीव्ह जॉब्ससारखे मोठे आणि प्रभावी वक्ते वापरायचे. ते जेव्हा बोलायचे तेव्हा स्टेजवरून प्रेक्षकांमधल्या प्रत्येकाच्या डोळ्यात बघून बोलायचे आणि म्हणूनच त्यांचं बोलणं थेट लोकांच्या काळजाला भिडायचं. पण थांबा, इथे एक मोठा पेच आहे. वेस्टर्न देशांमध्ये हे सगळं ठीक आहे, पण आपली भारतीय संस्कृती याबद्दल काय सांगते? कारण आपल्याकडे तर हे चित्र थोडंसं वेगळं आहे, नाही का? खरं तर आपल्या संस्कृतीतला हा विरोधाभास अनेकांना कन्फ्यूज करतो. लहानपणी आपल्याला काय शिकवलं गेलं की मोठ्यांच्या डोळ्यात बघून बोलू नये, आदराने मान खाली घालावी. पण गंमत बघा, आजच्या कॉर्पोरेट जगात हेच गणित पूर्णपणे उलटं झालंय. इथे जर तुम्ही आय कॉन्टॅक्ट केला नाही तर तो आत्मविश्वासाचा अभाव मानला जातो. आणि याच संकोचामुळे अनेक हुशार तरुण तरुणी इंटरव्ह्यू आणि मीटिंग्जमध्ये मागे पडतात. मग आता या सांस्कृतिक गोंधळातून मार्ग कसा काढायचा? जर तुम्हालाही लोकांच्या डोळ्यात बघून बोलायला थोडं अवघड वाटत असेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही एकदम सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स सांगणार आहोत. पहिली आहे त्रिकोण पद्धत. एकदम सोपी आहे. थेट डोळ्यात बघायला संकोच वाटत असेल तर दोन्ही भुवयांच्या मधल्या जागेत बघा. समोरच्याला वाटेल की तुम्ही त्यांच्या डोळ्यातच बघताय. दुसरी ट्रिक, एकटक बघत राहू नका. दर 5-10 सेकंदांनी सहजपणे नजर थोडी बाजूला करा आणि पुन्हा संपर्क साधा. आणि तिसरी, सगळ्यात सोपी ट्रिक, अनोळखी लोकांपासून सुरुवात करा. हॉटेलमधल्या वेटरला किंवा दुकानदाराला थँक्यू म्हणताना त्यांच्या डोळ्यात बघून एक छोटीशी स्माईल द्या. या छोट्याशा सरावाने तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आणि हे जे छोटे बदल आहेत ना, ते फक्त तुमच्या सवयी नाही बदलत, तर लोक तुमच्याकडे ज्या नजरेने बघतात ती नजरसुद्धा बदलतात. तुम्ही फक्त एक आज्ञाधारक व्यक्ती न राहता एक लीडर म्हणून समोर येऊ शकता. हे वाक्य लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. जे मान खाली घालून बोलतात ते आज्ञाधारक दिसतात, त्यांना सहसा कामं सांगितली जातात. पण जे डोळ्यात डोळे घालून बोलतात ते लीडर दिसतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या करिअरला एक वेगळीच दिशा देऊ शकते. त्यामुळे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा. पुढच्या वेळी बोलताना कदाचित शब्द कमी पडले तरी चालतील, पण तुमची नजर तुमच्या आत्मविश्वासाची साक्षी देईल. तुमची नजर ढळू देऊ नका. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.